नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपटाचा टीव्ही प्रीमियर होणार आहे व टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे। हा सिद्धार्थ जाधवचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झालेले आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे। सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे खास असतात, ते मनात घर करतात आणि कायम राहतात। सिद्धार्थसाठी असंच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाही होय। जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो जी फक्त यशाचीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते, तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळं असतं। आता थांबायचं नाही हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला। सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता, तो एक प्रवास होता, एक हरवलेल्या बापाचाही आणि एक खऱ्या कलाकाराचाही। सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे। रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे। सुमित राघवन, दिलीप रावलकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले। असं वाटलं जणू सगळे मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंब जवळ आलंय। 25 दिवस, मग 50 दिवस आणि तेही तुफान हाऊसफुल शोज। ती आठवण कायम लक्षात राहील असं सिद्धार्थ जाधव म्हणाला। मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं। एक सय्यद बाप, न बोलणारा पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडा हरवलेला पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा। सिद्धार्थने केवळ अभिनय केले नाही तर त्यानं ते पात्र जगून दाखवलंय। चित्रपटाला मिळालेले प्रेम हे यश फक्त वैयक्तिक नाही, सिद्धार्थच्या मते हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे। आज आता थांबायचं नाही हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोहोचतोय। 27 जून दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे। हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपटाचा टीव्ही प्रीमियर होणार आहे व टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे। हा सिद्धार्थ जाधवचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झालेले आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे। सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे खास असतात, ते मनात घर करतात आणि कायम राहतात। सिद्धार्थसाठी असंच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाही होय। जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो जी फक्त यशाचीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते, तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळं असतं। आता थांबायचं नाही हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला। सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता, तो एक प्रवास होता, एक हरवलेल्या बापाचाही आणि एक खऱ्या कलाकाराचाही। सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे। रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे। सुमित राघवन, दिलीप रावलकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले। असं वाटलं जणू सगळे
मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंब जवळ आलंय. 25 दिवस, मग 50 दिवस आणि तेही तुफान हाऊसफुल शोज. ती आठवण कायम लक्षात राहील, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला. मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक सय्यद बाप, न बोलणारा पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडा हरवलेला पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा. सिद्धार्थने केवळ अभिनय केले नाही, तर त्यानं ते पात्र जगून दाखवलंय. चित्रपटाला मिळालेले प्रेम हे यश फक्त वैयक्तिक नाही. सिद्धार्थच्या मते हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. आज आता थांबायचं नाय हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोचतोय. 27 जून दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील, असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपटाचा TV प्रीमियर होणार आहे व टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिद्धार्थ जाधवचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे खास असतात. ते मनात घर करतात आणि कायम राहतात. सिद्धार्थसाठी असंच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाय होय. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो, जी फक्त यशाचीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते, तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळं असतं. आता थांबायचं नाय हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे, जो 50 दिवसाहून जास्त चित्रपटगृहात राहिला. सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता, तो एक प्रवास होता. एक हरवलेल्या बापाचाही आणि एक खऱ्या कलाकाराचाही. सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे. सुमित राघवन, दिलीप रावलकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळे मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंब जवळ आलंय. 25 दिवस, मग 50 दिवस आणि तेही तुफान हाऊसफुल शोज. ती आठवण कायम लक्षात राहील, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला. मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक सय्यद बाप, न बोलणारा पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडा हरवलेला पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा. सिद्धार्थने केवळ अभिनय केले नाही, तर त्यानं ते पात्र जगून दाखवलंय. चित्रपटाला मिळालेले प्रेम हे यश फक्त वैयक्तिक नाही. सिद्धार्थच्या मते हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. आज आता थांबायचं नाय हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोचतोय. 27 जून दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील, असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाय हा चित्रपटाचा TV प्रीमियर होणार आहे व टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिद्धार्थ जाधवचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व
हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे खास असतात. ते मनात घर करतात आणि कायम राहतात. सिद्धार्थसाठी असंच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाही होय. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो जी फक्त यशाचीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते, तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळं असतं. आता थांबायचं नाही हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे, जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला. सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता, तो एक प्रवास होता. एक हरवलेल्या बापाचाही आणि एक खऱ्या कलाकाराचाही. सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे. सुमित राघवन, दिलीप रावलकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळे मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंब जवळ आलंय. 25 दिवस, मग 50 दिवस आणि तेही तुफान हाऊसफुल शोज. ती आठवण कायम लक्षात राहील, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला. मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक सय्यद बाप, न बोलणारा पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडा हरवलेला, पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा. सिद्धार्थने केवळ अभिनय केले नाही, तर त्यानं ते पात्र जगून दाखवलंय. चित्रपटाला मिळालेले प्रेम हे यश फक्त वैयक्तिक नाही. सिद्धार्थच्या मते हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. आज आता थांबायचं नाही हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोचतोय. 27 जून दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील, असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपटाचा TV प्रीमियर होणार आहे, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिद्धार्थ जाधवचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे खास असतात. ते मनात घर करतात आणि कायम राहतात. सिद्धार्थसाठी असंच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाही होय. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो जी फक्त यशाचीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते, तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळं असतं. आता थांबायचं नाही हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे, जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला. सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता, तो एक प्रवास होता. एक हरवलेल्या बापाचाही आणि एक खऱ्या कलाकाराचाही. सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे. सुमित राघवन, दिलीप रावलकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळे मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंब जवळ आलंय. 25 दिवस, मग 50 दिवस आणि तेही तुफान हाऊसफुल शोज. ती आठवण कायम लक्षात राहील, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला. मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक सय्यद बाप, न बोलणारा पण गारुड करणारा, परिस्थितीनं
थोडा हरवलेला पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा. सिद्धार्थने केवळ अभिनय केले नाही तर त्यानं ते पात्र जगून दाखवलंय. चित्रपटाला मिळालेले प्रेम हे यश फक्त वैयक्तिक नाही. सिद्धार्थच्या मते हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. आज आता थांबायचं नाय हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोचतोय. 27 जून दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील, असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपटाचा TV प्रीमियर होणार आहे व टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिद्धार्थ जाधवचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे खास असतात. ते मनात घर करतात आणि कायम राहतात. सिद्धार्थसाठी असंच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाय होय. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो जी फक्त यशाचीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते, तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळं असतं. आता थांबायचं नाय हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे जो 50 दिवसाहून जास्त चित्रपटगृहात राहिला. सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता, तो एक प्रवास होता. एक हरवलेल्या बापाचाही आणि एक खऱ्या कलाकाराचाही. सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे. सुमित राघवन, दिलीप रावलकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळे मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंब जवळ आलंय. 25 दिवस, मग 50 दिवस आणि तेही तुफान हाऊसफुल शोज. ती आठवण कायम लक्षात राहील, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला. मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक सय्यद बाप, न बोलणारा पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडा हरवलेला पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा. सिद्धार्थने केवळ अभिनय केले नाही तर त्यानं ते पात्र जगून दाखवलंय. चित्रपटाला मिळालेले प्रेम हे यश फक्त वैयक्तिक नाही. सिद्धार्थच्या मते हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. आज आता थांबायचं नाय हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोचतोय. 27 जून दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील, असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाय हा चित्रपटाचा TV प्रीमियर होणार आहे व टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिद्धार्थ जाधवचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे खास असतात. ते मनात घर करतात आणि कायम राहतात. सिद्धार्थसाठी असंच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाय होय. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो जी फक्त
यशाचीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते, तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळं असतं. आता थांबायचं नाही हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे, जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला. सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता, तो एक प्रवास होता, एक हरवलेल्या बापाचाही आणि एक खऱ्या कलाकाराचाही. सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे. सुमित राघवन, दिलीप रावलकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळे मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंब जवळ आलंय. 25 दिवस, मग 50 दिवस आणि तेही तुफान हाऊसफुल शोज. ती आठवण कायम लक्षात राहील, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला. मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक सय्यद बाप, न बोलणारा पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडा हरवलेला पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा. सिद्धार्थने केवळ अभिनय केले नाही तर त्यानं ते पात्र जगून दाखवलंय. चित्रपटाला मिळालेले प्रेम हे यश फक्त वैयक्तिक नाही. सिद्धार्थच्या मते हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. आज आता थांबायचं नाही हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोचतोय. 27 जून दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील, असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपटाचा TV प्रीमियर होणार आहे, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिद्धार्थ जाधवचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे खास असतात, ते मनात घर करतात आणि कायम राहतात. सिद्धार्थसाठी असंच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाही होय. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो जी फक्त यशाचीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते, तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळं असतं. आता थांबायचं नाही हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे, जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला. सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता, तो एक प्रवास होता, एक हरवलेल्या बापाचाही आणि एक खऱ्या कलाकाराचाही. सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे. सुमित राघवन, दिलीप रावलकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळे मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंब जवळ आलंय. 25 दिवस, मग 50 दिवस आणि तेही तुफान हाऊसफुल शोज. ती आठवण कायम लक्षात राहील, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला. मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक सय्यद बाप, न बोलणारा पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडा हरवलेला पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा. सिद्धार्थने केवळ अभिनय केले नाही तर त्यानं ते पात्र जगून दाखवलंय. चित्रपटाला मिळालेले प्रेम हे यश फक्त वैयक्तिक नाही. सिद्धार्थच्या मते हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. आज
आता थांबायचं नाय हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोचतोय। 27 जून दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे। हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील, असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपटाचा टीव्ही प्रीमियर होणार आहे, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे। हा सिद्धार्थ जाधवचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झालेले आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे। सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे खास असतात, ते मनात घर करतात आणि कायम राहतात। सिद्धार्थसाठी असंच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाय होय। जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो जी फक्त यशाचीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते, तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळं असतं। आता थांबायचं नाय हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे, जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला। सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता, तो एक प्रवास होता, एक हरवलेल्या बापाचाही आणि एक खऱ्या कलाकाराचाही। सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे। रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे। सुमित राघवन, दिलीप रावलकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले। असं वाटलं जणू सगळे मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंब जवळ आलंय। 25 दिवस, मग 50 दिवस आणि तेही तुफान हाऊसफुल शोज। ती आठवण कायम लक्षात राहील, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला। मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं। एक सय्यद बाप, न बोलणारा पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडा हरवलेला, पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा। सिद्धार्थने केवळ अभिनय केले नाही, तर त्यानं ते पात्र जगून दाखवलंय। चित्रपटाला मिळालेले प्रेम हे यश फक्त वैयक्तिक नाही, सिद्धार्थच्या मते हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे। आज आता थांबायचं नाय हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोचतोय। 27 जून दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे। हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील, असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला।